सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 64. आता पुष्पाचं लग्न तर मोडलं, पण आता पुष्पाची मैत्रीण स्वाती, तिचंसुद्धा लग्न झालं होतं आणि ती पहिल्यांदा नवऱ्यासोबत माहेरी आली होती. तिला बघितलं आणि पुष्पा तोंड फिरवून निघाली. तशी स्वाती म्हणाली, पुष्पा अगं थांब की. का गं, आता बोलणार पण नाही का माझ्याशी? आणि तिचा पाठीमागून येणारा स्वातीचा नवरा बघितला. पुष्पा म्हणाली, नको बाई, जाते. उगीच आजकाल कुठल्या पुरुषासमोर मी थांबले तरी वाईट अर्थ निघतो. तरीही स्वाती म्हणाली, अगं थांब की गं पुष्पा, कोणीच तुला काही म्हणणार नाही. आणि पुष्पा थांबली. पण आता स्वातीचा नवरा तिकडून आला आणि सुंदर अशा पुष्पाकडे त्यानं बघितलं आणि तिथं रेंगाळला तिचं सौंदर्य बघण्यासाठी. आणि स्वाती तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो तुम्ही जावा की तिकडं, आम्ही दोघी बोलणार आहोत. मी पाठीमागून येते, तुम्ही घरी जा. आणि तो म्हणाला, असं काय बोलणार आहात तुम्ही दोघी? माझ्यासमोर बोला की. आणि ही कोण आहे? स्वाती म्हणाली, मैत्रीण आहे माझी, बाकीचं सगळं नंतर सांगते. आमच्या मैत्रिणीच्या गप्पा आहेत, असं म्हणून तिनं त्याला पाठवलं. तरीही तो पुष्पाच्या चेहऱ्याकडे बघत बघतच गेला आणि त्याला अचानक कोणीतरी हाक मारली आणि म्हणाले, धनाजी, अरे इकडे ये. आणि आता तो धनाजी दुसरा तिसरा कोणी नसून विश्वासचाच मित्र, जो वेटर होता, तो धनाजी होता. आणि इतक्या सुंदर पुष्पाचं लग्न अजून का नाही झालं, असा धनाजी विचार करत होता. मग स्वाती पुष्पाला म्हणाली, पुष्पा अगं हे काय होऊन बसलं गं, कधी जमायचं तुझं लग्न? मी आईकडून ऐकलं की तुझं जमलेलं लग्न जना काकीमुळं मोडलं. आणि पुष्पा म्हणाली, जाऊ दे, देवाच्याच मनात नाही तर काय करायचं. मी आता तर सगळा विषय सोडून दिलाय. लग्न होईल तेव्हा होईल. पण तू सांग, तुझं सासर ठीक आहे ना? आणि नवरा प्रेम करतो का गं? आणि काय करतो गं तुझा नवरा? स्वाती म्हणाली, हॉटेलमध्ये कामाला आहेत. आणि पुष्पा निराश होऊन म्हणाली, स्वाती तुम्ही म्हणायचा बावन म्हण बावन, तुझा नवरा रावण. तेव्हा तर मला राग यायचा, पण तो रावण तरी नशिबात आहे की नाही कुणास ठाऊक. असं म्हणून पुष्पा निराश झाली. आणि स्वाती तिची समजूत गाढलत म्हणाली, रावण कशाला? अगं ते लहानपणीचं झालं सगळं. तुला तर खरंच एखादा देखणा राजबिंडा सिनेमातला हिरोसारखा नवरा मिळायला पाहिजे बघ, असं मनापासून वाटतं. तुझी आणि माझी जितकी जास्त भांडणं होती ना पुष्पा, तितकी घट्ट मैत्री होती गं. आणि तुझं सगळं चांगलं व्हावं असं वाटतं. आणि पुष्पा म्हणाली, जाऊ दे, नको जास्त विचार करायला. तुम्ही जास्त विचार केला की मलाच बाई कसं तरी वाटतं. पाहुण्याला घेऊन चहाला ये, असं म्हणून पुष्पा निघून गेली. मग आता पुन्हा धनाजी हॉटेलमध्ये गेला आणि विश्वासला म्हणाला, विश्वास म्हणाला, का रे आलास का सासरवाडीला जाऊन? काय म्हणते सासरवाडी? धनाजी म्हणाला, आलो, चांगला पाहुणचार झाला. पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळे सध्या तरी खूप मान मिळाला, पण पुढचं पुढं बघू. विश्वास म्हणाला, खरंच या जावई लोकांची ना फार मिजाज असते. धनाजी म्हणाला, विश्वास विसरू नकोस, आपण पण कोणाचे तरी जावई आहोत आणि तू सुद्धा होणार आहेस. आणि हे असंच असतं रे विश्वास, आपण कोणाची तरी बहीण आणायची आणि आपली बहीण कोणाच्या तरी घरी द्यायची. आपण कोणाची तरी पाय पुजायचे आणि कोणीतरी आपले पाय पुजायचे. आणि खरं सांगू, म्हणूनच समाजात इतकी स्पर्धा लागली आहे हुंड्याची. जितकं मुलीला दिलं तितकं सुनेकडून घ्यायचं. विश्वास चिडून म्हणाला, नॉनसेन्स आहेत हे सगळे. पैशांची आणि हुंड्याची सौंदर्याची तुलना करतात. बाजार मांडलाय लग्नाचा आणि जी मुलगी सुंदर तिला बाजारात जास्त खप, असं समीकरण आहे सध्या. आणि माझ्या बहिणीचं वैशालीचं लग्न जमत नाही, ती कमी सुंदर आहे म्हणून. धनाजी म्हणाला, पण विश्वास, सौंदर्य असूनसुद्धा मुली का लग्नाच्या राहतात, त्याचं काय? अरे तुझ्याच बहिणीचं काय घेऊन बसलात? मी माझ्या सासरवाडीला गेलो होतो तर तिथं एक सुंदर मुलगी होती, अगदी स्वर्गातील अप्सरा समज. अरे ही लिली काय घेऊन बसला? तिच्याहीपेक्षा अस्सल सौंदर्य बघते. ही लिली मेकअप चढवून सुंदर दिसते, पण ती मुलगी गावाकडची होती. अशा मोकळ्या वातावरणात राहूनसुद्धा पांढरी शुभ्र होती. काजळ न लावतासुद्धा तिचे डोळे काळेभोर होते आणि लिपस्टिक न लावतासुद्धा ओठ असे गुलाबाच्या पाकळीसारखे लाल भडक. आणि शरीराचा बांधा तर काही विचारूच नको, अगदी आखीव रेखीव. देवानं तिला बनवताना खूप टाईम घेऊन बनवले असं वाटत होतं मला. आणि त्यावेळी ना देवानं सगळं लक्ष तिच्याकडेच असेल बघ, पण तिचंही लग्न नाही झालं यार.
खरंच खूप खूप सुंदर मुलगी आहे. माझ्या चेहऱ्यासमोरून तर तिचा चेहरा हलता हलत नाही. आणि तिचं इतकं वर्णन ऐकून विश्वास म्हणाला, ओ माय गॉड, इतकी सुंदर मुलगी, लिलीपेक्षाही सुंदर. मग काय नाव होतं रे तिचं? आणि गधड्या, बायकोसोबत सासरवाडीला गेलास की दुसऱ्या मुली बघतोस? धनाजी हसला आणि म्हणाला, तसं नाही रे, पण तिच्याविषयी कुतूहल आहे मनात की तिचं लग्न का नाही झालं. अरे एखाद्या कलेक्टरनं उडवावी अशी मुलगी होती ती. विश्वास हसून म्हणाला, पण काय उपयोग, गावंढळ असेल आणि गावातली आहे म्हणजे नक्कीच कपाळाला गोंधळ असणार. तो काळा ठिपका जो मला अजिबात आवडत नाही. धनाजी त्याच्याकडे बघून म्हणाला, अरे ती तुला आवडावी म्हणून मी तिचं वर्णन करत नव्हतो. तू तर तुझी सेटिंग लावायला लागलास की. मी असंच वर्णन करत होतो. विश्वास हसला आणि म्हणाला, अरे मी पण असंच म्हणालो. सर्रास गावाकडच्या मुलींना गोंधळ आहे ना म्हणून. तुझ्याही बायकोच्या कपाळावर असेलच की. आणि काय म्हणते नवी नवरी, संसार ठीक चाललाय ना? धनाजी म्हणाला, एकदम बेस्ट. आणि आता ना मी माझ्या बायकोलाच विचारतो त्या मुलीविषयी आणि मग तुला सांगतो सगळं डिटेलमध्ये. आणि विश्वास त्याला झटकत म्हणाला, मला काय करायचं तिच्याविषयी जाणून? आय एम नॉट इंटरेस्टेड. धनाजी हसून म्हणाला, म्हणजे ती लिली मागे लागलेली आहे ती आवडली की काय तुला? आणि विश्वास म्हणाला, लिली ती तर अजिबात नको. ती जरी माझ्या आवडीच्या मुलींमध्ये बसत असली तरी तिचं राहणीमान वेगळं आहे. माझ्या या गरीब घरात ती शोभणार नाही. तिचे इतके नखरे झेलायला तितकाच सक्षम पैसेवाला नवरा पाहिजे. आणि मला अशी मुलगी पाहिजे जी माझ्या अडाणी भोळ्या आईचा वडिलांचा आदर करेल, पण तरीही ती सुशिक्षित असेल आणि तिच्या चेहऱ्यावर कसला डाग नसेल हे महत्त्वाचं. धनाजी आता त्याला बेस्ट ऑफ लक देत म्हणाला, मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. पण वय किती झालंय तुझं ते कळते का तुला? लग्नाचा कधी विचार करतोस? विश्वास म्हणाला, आत्ताच नाही. एकतर मला अजून नोकरी नाही, वैशालीचं लग्न करायचं आहे आणि त्याआधीच मी माझं लग्न नाही करू शकत. आणि नोकरी नाही लागली तरी चालेल, लग्न करता येईल रे, पण वैशालीच्या लग्नाच्या आधी मी लग्न नाही करणार. असं म्हणून विश्वासनं स्वतःच्या लग्नाचा विषय टाळला. मग चंद्रभान आता इकडे शेती करू लागायचा. त्यामुळे घरची शेतीही पिकवली होती. 4 सारे भुईमूग, थोडासा गहू, कांदे, वांगी असं काही बाई पेरलं होतं. आता चंद्रभान तोडणीसुद्धा सोडली होती. टोळ्या करण्याची त्याची हौस भागली होती. सरस्वती बाहेर कामाला जायची, दत्तूसुद्धा कमवायचा. हळूहळू घराशेजारी दत्तू आणि त्याच्या बायकोसाठी झोपण्यासाठी एक शेडसुद्धा मारलं होतं. जनानं तिच्या 2 खोल्या घेतल्या होत्या, त्या तिच्याकडेच होत्या. आणि आज दिगंबरच्या लग्नाची पत्रिका आली. पत्रिका देऊन पल्लवीला घेऊन जायला तिचा बाप आला आणि दिगंबरच्या लग्नाची पत्रिका वाचून पुष्पाला वाईट वाटलं. गणाचं मात्र अजून कुठे लग्न जमत नव्हतं. तो व्यसनी होता, सापासारखा डूक धरू होता. उठसूट शिव्या द्यायचा म्हणून त्याचं लग्न जमना. त्यात रमाला संपत्तीचा इतका गर्व होता की खूप हुंडा मागायची. स्वतःच्या मुलांमध्ये एकही गुण नाही हे तिला पटत नव्हतं. तिला गणाचे अवगुण हेच गुण वाटायचे. मग बघता बघता दिगंबरचं सुद्धा लग्न झालं. सगळे लग्नाला गेले होते, पुष्पा मात्र गेली नाही. पण ती अख्खा दिवस नाराज होती. पण दिगंबरची बायको कशी आहे हे जाणून घ्यायची तिची फार इच्छा होती, पण ती कोणालाही विचारू शकत नव्हती. नाहीतर असं वाटलं असतं समोरच्याला की अजूनही पुष्पा दिगंबरमध्ये मन गुंतवून बसली आहे, म्हणून त्याची चौकशी करते. पण संध्याकाळी आल्यावर सरस्वती म्हणाली, पुष्पा, अगं दिगंबरची बायको ना सावळीच आहे बघ, नाकनाक्षा पण चांगला आहे, दिगंबरपेक्षा डावीच आहे. आणि आता कसं का असं ना, पुष्पाला तेवढ्यात पण समाधान वाटलं. माझ्यापेक्षा त्याला कमी देखणी बायको मिळाली म्हणून, म्हणजे तो आयुष्यभर मला विसरू शकणार नाही. आणि पुष्पाला कुठेतरी मनात हेच हवं होतं की त्यानं मला विसरू नये आणि मीही त्याला नाही विसरणार. लग्न झालं नाही म्हणून काय झालं, जे मनानं मनावर प्रेम केलं ते तर आयुष्यभर करत राहू आपण, नाही का? कारण कुठेतरी मनात फुललेलं ते पहिलं प्रेम होतं आणि पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही, अगदी मरेपर्यंत नाही. भविष्यात तिचंही लग्न होईलच, दोघांनाही मुलं होतील, संसार होईल, पण ते पहिलं प्रेम तसंच मनात कायम राहणार होतं. अगदी हृदयाच्या कुठेतरी खोल आतल्या कप्प्यामध्ये लपवून ठेवावं असं ते राहणार होतं. मग आता का कुणास ठाऊक, दिगंबरचं लग्न झालं आणि पुष्पा हसायलाच लागली. तिला आता वाईटच वाटत नव्हतं तिचं लग्न नाही होत म्हणून. तिच्या अंगात उत्साह संचारल्यासारखं झालं आणि तिला हसताना बघितली की सरस्वतीला सुद्धा छान वाटायचं. आणि इतके दिवस अबोल असलेली पुष्पा आता पहिल्यासारखी बोलकी झाली आणि खूप चिवचिव करायला लागली. आणि चंद्रभानची चिमणी चिवचिव करायला लागली म्हणून त्यालाही छान वाटलं. आणि खरं तर आता सरस्वतीला अशी शंका यायची की पुष्पाचं कुठं काही लपडं वगैरे नाही ना, तिचं कुणावर प्रेम तर बसलं नाही ना, म्हणून ही इतकी खुश आहे का? पण तसं काहीच नव्हतं. पण एक काळजीवाहू आईला येणारी ही शंका होती.
आणि आता लग्नाचा विषय निघाला की पुष्पा म्हणायची, होईल तेव्हा होईल लग्न. आणि पुष्पाचा तिचा बिनधास्त स्वभाव उफाळून आला आणि ती आज म्हणाली, आई कोंबडी कापकी. पल्लवी वहिनी माहेरावरून आली ना, असं म्हणून पल्लवीच्या गळ्यात पडून हसायला लागली. आता दोघी मेहुण्याच होत्या. त्यांचं नणंद भावजाईचं नातं पण होतं. दोघींचं छान जमायचं आणि दिगंबरच्या बायकोविषयी पल्लवीकडून सगळं ऐकायला मिळायचं, म्हणून पुष्पा जाम खुश होती. दिगंबरच्या आयुष्यात काय चाललंय ते कळायचं तिला. आणि आता पुष्पाला इतकी खुश बघितली जणाला बघवे ना. आणि ती पल्लवीला म्हणाली, पल्लवी अगं तिला कशाला सांगतेस तुझ्या भावाचं, हिची दृष्ट लागेल, काळ्या डोळ्याची आहे ही पोरगी. असं म्हणून जना पल्लवी आणि पुष्पामध्ये भांडण लावायला बघत होती. तसा पुष्पाला राग आला आणि ती म्हणाली, काकी काळ्या डोळ्याची मी नाही तू आहेस, तू माझ्या आईच्या संसाराला नजर लावलीस. जना म्हणाली, मला काळ्या डोळ्याची म्हणतेस, अगं म्हणूनच तर तुझं लग्न कुठं होत नाही. पुष्पासुद्धा तिला उलट बोलत म्हणाली, आणि तुझं लग्न होऊन तुझा नवरा तुला सोडून गेला, त्याला काय म्हणायचं, आणि तू दिवसभर दुसऱ्या गड्यांना ओरावर घेऊन पडते. आता हे ऐकून जणाला राग आला आणि जना म्हणाली, अगं तुझ्यावर सुद्धा अशीच वेळ येईल, वाटोळं होईल तुझं लग्न झालं तरी तुझा संसार होणार नाही माझ्यासारखाच, तुला सुद्धा तुझा नवरा असाच माझ्यासारखा सोडून जाईल. असं म्हणून ती पुष्पाला तळतळाट द्यायला लागली. आता हे चंद्रभाननं ऐकलं, त्याला जणाचा खूप राग आला. त्यानं तडक जाऊन तिच्या हातालाच पकडलं आणि तिला घराच्या बाहेर काढली आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर व्हायचं. माझ्या पोरीला शाप देतेस का? जना म्हणाली, नाही, मी इथेच राहणार, मी इथून कुठेच जाणार नाही, इथं माझासुद्धा हक्क आहे. चंद्रभान म्हणाला, कसला हक्क आहे तुझा? इथे तुझा नवरा नाही, इथे तुझा काळीचा हक्क नाही, हे घर माझ्या नावावर आहे आणि मी म्हणून तुला 2 खोल्या दिल्या होत्या, भावाची वाटणी म्हणून. पण आता मी माझ्या भावालाच वाटणी देणार नाही, मग तुझा प्रश्नच येत नाही. जेव्हा माझा भाऊ येईल ना, तेव्हा त्याची वाटणी मागायला ये तू. आणि आता हे ऐकलं आणि पुष्पा हसायला लागली. जनाला मात्र खूप राग आला आणि आता खरंच इथं आपलं काहीच नाही असं तिला वाटलं. आणि चंद्रभान तिला म्हणाला, मी तुला उद्या तुझ्या घरी सोडणार. इतके दिवस सौजन्य म्हणून तुला सांभाळली, पण आता नाही. आता मला समाजानं काय म्हणायचं ते म्हणू दे. माझ्या भावाकडून तुला एखादं मूलसुद्धा नाही, त्यामुळे त्याचाही मला विचार करण्याची गरज नाही. उद्या तयार राहा, मी तुला तुझ्या माहेरी कायमचं सोडतोय, असं तो तिला म्हणाला. आणि संध्याकाळी 4 वाजता अचानक संतोष घरी आला आणि हातात कागद घेऊनच आला. त्याचंही व्यक्तिमत्व खूप विकसित झालं होतं. इस्त्रीचे कपडे घालून सुटापुटात तो आला होता आणि चंद्रभान सरस्वतीच्या पाया पडून त्यांना पेढा भरवत म्हणाला, तात्या, आई, मला सरकारी नोकरी लागली, तुमचा मुलगा ग्रामसेवक झाला. आणि आता चंद्रभानला त्याला मिठीत घेऊन नाचू वाटत होतं आणि त्यानं त्याला खांद्यावर घेतला सुद्धा आणि त्याला उभा उचलून चंद्रभान नाचू लागला. त्या काळी ही नोकरी मिळवणं सुद्धा खूप मोठं काम होतं आणि संतू साहेब झाला असं सगळ्या गावभर कळलं. आता सगळेजण संतूचं कौतुक करायला लागले. सगळ्यांना सरस्वतीच्या सुद्धा कष्टांची आठवण आली आणि चंद्रभाननं सुद्धा सरस्वतीला मिठी मारून तिचे आभारच मानले आणि म्हणाला, खरंच सरस्वती, तू कष्टानं संतूला इतकं शिकवलं, बोर्डिंगला पाठवला, त्याचाच हा परिणाम. मी तर त्या काळी संसारात नव्हतोच, याचं सगळं श्रेय तुला जातं. आणि आता घरात आनंद पसरला होता, पण तो आनंद जनाला बघवत नव्हता. आणि आता नोकरी लागली आणि लगेच संतूसाठी एकापेक्षा एक वरचढ स्थळं यायला सुरुवात झाली. आणि सरस्वती चंद्रभाननं संतूचं लग्न करायचं असं ठरवलं, पण संतू म्हणाला, नाही, पुष्पाचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि पुष्पानं त्याला मिठी मारली आणि म्हणाली, संतू भावड्या, तू किती चांगला आहेस र, पण आता कपडे धुवायचे पैसे वाढले बरं का, एका ड्रेसला 5 रुपये घेणार, कारण तू साहेब झाला. तसे सगळे हसले आणि संतू म्हणाला, पुष्पा, अगं सगळं तुझंच आहे, पण ते अख्खं बदक खाऊन तुला कसं वाटलं होतं गं, तेवढं सांग की. असं म्हणून त्यानं तिची मस्करी केली आणि पुन्हा सगळे हसायला लागले. आणि आज तर आनंद होता सरस्वतीच्या घरात आणि या आनंदाला कोणाची दृष्ट लागू नये असं तिला वाटलं. पण हा आनंद जास्त काळ टिकेल का सरस्वतीच्या आयुष्यात, की पुन्हा नवीन वादळ येईल, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.